सौ लता बर्डे रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला पौष्टिक अशी एक नवीन रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे। ही बघा रानभाजी कोणती आहे तर तुम्ही हिला बघितली असेल। या रानभाजीला काही भागामध्ये अडिंबी म्हणतात, तर काही भागामध्ये सात्या, तर काही भागामध्ये टेकोड्या सुद्धा म्हणतात। याचे इंग्रजी नाव मशरूम आहे। ही रानभाजी पावसाळ्यामध्येच मिळते। आता तर काही ठिकाणी याला विविध पद्धतीने घरी सुद्धा तयार करत असतात, पण ही जमिनीमध्ये तयार झालेली नैसर्गिकरित्या उगवलेली अडिंबी खायला खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण खूप आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही अडिंबी बघा, ओळखा आणि ही पावसाळ्यात बाजारात सुद्धा विकायला येते। त्यामुळे बाजारातून विकत आणा आणि याची भाजी बनवून खा। ही भाजी शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे। ही रानभाजी आणल्यानंतर हिला लवकर भाजी बनवावी लागते, नाहीतर बघा हे अशी छत्रीसारखी ही तयार होते। ही अशी तयार झाली तर तिची चव थोडी कमी होते। त्यामुळे अशी अडिंबी असतानाच हिची भाजी बनवा, तेव्हा ती खायला खूप सुंदर लागते। ही रानभाजी जुलै ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत आढळते आणि जास्त पाऊस पडल्यानंतर ही जमिनीमधून आपोआप उगवते। ही जमिनीमधून उगवल्यामुळे हिला उपटून काढतात आणि त्यामुळे याला जास्त माती लागलेली असते। त्यामुळे या रानभाजीला स्वच्छ 2-3दा पाण्याने धुवावे लागते। बाजारातून ही भाजी विकत आणल्यानंतर हिला छान 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि हिचे छान छोटे छोटे तुकडे कापून घेऊ आणि मग हिची छान भाजी बनवू। या रानभाजीमध्ये अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असल्यामुळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही रानभाजी खाल्ली पाहिजे। यापासून अतिरिक्त ऊर्जा मिळते, त्यामुळे लहान मुलांच्या शरीराचा शारीरिक तसेच मानसिक विकास खूप चांगल्या तऱ्हेने होतो। अडिंबीच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आहेत। विविध हॉटेलमध्ये पदार्थाला चव येण्यासाठी किंवा पदार्थाचा पोत बदलण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात। बरेचदा पिझ्झा बर्गरमध्ये सुद्धा याचा सर्रास वापर केला जातो। अडिंबीमध्ये उच्च प्रतीचे प्रथिने, लोह, खनिजे, फॉस्फरस, जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात आहेत। त्यामुळे अडिंबीच्या आहाराला पौष्टिक व सात्विक आहार मानला जातो। अडिंबीमध्ये असलेल्या पॉलिसेकेराइड्स या गुणधर्मामुळे शरीरातील प्रथिनाची मात्रा वाढवली जाते, त्यामुळे पेशीचे कार्य सुधारते। मध्ये असलेल्या जीवनसत्व B1, B2, B9 आणि B12 यामुळे शरीराला जर अशक्तपणा आला असेल तर तो लवकर कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते। ते असलेल्या अनेक पोषक तत्वामुळेच गर्भवती महिला व तिच्या बाळाला, स्तनदा मातेला सुद्धा हे खायसाठी दिलं जाते। नैसर्गिकरित्याच प्रतिजैविके असतात, त्यामुळे विषाणू, जीवाणू यापासून होणारे जे रोग आहेत या रोगापासून याचा बचाव करण्यासाठी खूप फायदा होतो। उदाहरणार्थ कोरोना। मध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेला तजेलदार ठेवून त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी याची मदत होते। अडिंबीपासून अनेक सौंदर्य प्रसाधने सुद्धा बनवली आहेत। अडिंबीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे हे नियमित जर खात राहिलो तर हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी। अडिंबीमध्ये अनेक प्रकारच्या कॅन्सर रोगाविरुद्ध गुणधर्म असतात, त्यामुळे कॅन्सरच्या ज्या गाठी तयार होतात त्याला हे प्रतिबंध करतात। तसेच कॅन्सरच्या ज्या पेशीची वाढ होत असते ते सुद्धा अडिंबीमुळे
थांबण्यासाठी मदत होते। अळिंबीमध्ये असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे आपल्या शरीरामध्ये गेलेले अनेक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास याचा खूप उपयोग होतो। त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून अळिंबीची भाजी बनवा आणि ती खा आणि विविध आजारापासून स्वतःची सुटका करा। अळिंबीची भाजी ही खूप कमी घटकापासून तयार होते आणि ती खायला खूप सुंदर लागते। आज आता आपण बघू ही भाजी कशी बनवायची। हे बघा, अळिंबी मी आता छान स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता याला मी छान बारीक बारीक चिरून घेणार आहे। याकरिता मी एवढं लसूण घेतलेलं आहे, एवढे आल्याचे तुकडे बारीक केलेले आहेत आणि एवढं जिरं घेतलेलं आहे। हे मी मिक्सर मधून याला पेस्ट बनवून घेणार आहे आणि जवळपास अर्धा किलो अळिंबी आहे आणि याकरिता मी हे बघा 2 मध्यम आकाराचे टमाटर चिरून घेतलेले आहेत। अर्धा किलो अळिंबीसाठी मी जवळपास 2 पडी भरून तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता लसूण, जिरे व आल्याची पेस्ट घालणार आहे। बघा, ही लसूण, आले आणि जिऱ्याची पेस्ट यामध्ये मी आता 2 मिनिट परतणार आहे। हे लालसर झाल्यानंतर मी यामध्ये टमाटर घालणार आहे। तुम्हाला मसाल्याची भाजी आवडत असेल तर या भाजीमध्ये तुम्ही थोडा मसाला आणि धने पावडर घालू शकता। बघा, लसूण अद्रक छान लाल झालेला आहे। आता मी टमाटर घालत आहे। टमाटर आता थोडे शिजले आहे। यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालत आहे आणि या अळिंबीच्या भाजीला ओली मिरचीची चव चांगली लागत नाही, त्यामुळे मी या भाजीकरिता 3 चम्मच छोट्या चमच्याने तिखट घालत आहे। आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। 2 मिनिट मी आता हे छान मिश्रण एकजीव करणार आहे आणि मंद आचेवर शिजवून घेणार आहे। हे बघा, टमाटर आता तिखट मिठामध्ये छान शिजलेलं आहे आणि यामध्ये मी आता हे चिरून ठेवलेली अळिंबी घालत आहे। आणि मी आता हे छान मिक्स करून 5 मिनिट याला झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहे। बघा, 5 मिनिट शिजल्यानंतर ही भाजी अळिंबीपासूनच पाणी जास्त निघते आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी छान शिजते। आता ही बघू भाजी शिजली आहे का तर। चमच्याने हलकसं मी अळिंबीच्या फोडीला तोडून बघितलं तर ती तुटली नाही, त्यामुळे तिला आता अजून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यावं लागेल। याला मी आता परत 2 मिनिट शिजवते। शिजल्यानंतर बघा आता ही भाजी, यामधील आता पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि ही भाजी खूप सुंदर दिसत आहे। आपण बघू ही भाजी शिजली का नाही तर। आपण हे चमच्याने असं करून बघत आहोत तर ती तुटत आहे,
त्यामुळे आता ही भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि यामध्ये मी आता कोथिंबीर घालून गॅस बंद करणार आहे। ही भाजी खायसाठी तयार झालेली आहे। ही भाजी भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत खूप सुंदर लागते। भाजी मी आता पोळी सोबत खाऊन बघणार आहे। खूप छान ही भाजी झालेली आहे। कोणतेही मसाले न घालता ही भाजी खायला खूप सुंदर लागते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी बघून अवश्य ही भाजी बनवून खा। आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।